श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. लक्षात ठेवा, हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत मनापासून पाहिलात तर पुढच्या अवघ्या 3 मिनिटात तुमच्या मोबाईलवर काहीतरी गोड बातमी आल्याशिवाय राहणार नाही. हो, कदाचित एखादा आनंदाचा मेसेज, एखादा फोन, एखादी चांगली बातमी जी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. कारण आजचा हा संदेश साधा नाही, हा संदेश आहे स्वामी समर्थ महाराजांचा. मित्रांनो, अनेक वेळा स्वामी आपल्या भक्तांना संकेत देतात, पण दुर्दैवाने आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण विचार करतो हे काही विशेष नाही, नंतर बघू. पण जेव्हा आपण स्वामींच्या संदेशांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा नकळत आपण त्यांच्या कृपेकडून दूर जातो. विशेषतः बुधवारी हा स्वामी समर्थांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी स्वामी आपल्या भक्तांना जवळ घेतात, त्यांच्या समस्या ऐकतात आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामींच्या संदेशाला कधीही दुर्लक्ष करू नका. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की बुधवारी स्वामींचा एखादा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो, कधी एखाद्या व्हिडिओच्या रूपात, एखाद्या पोस्टच्या रूपात, कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दातून. तो संदेश म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असतो. पण जेव्हा आपण म्हणतो आता वेळ नाही, नंतर पाहू, तेव्हा आपण त्या आशीर्वादाकडे दुर्लक्ष करतो. एका भक्ताची खरी गोष्ट सांगते. तो भक्त खूप अडचणीत होता. घरात पैशाची कमी, कामात अडथळे, मनात भीती. एके बुधवारी सकाळी त्याला स्वामींचा एक संदेश मिळाला. त्या संदेशात सांगितलं होतं की आज स्वामींचं नाव घ्या आणि कोणाला तरी मदत करा. पण त्या भक्ताने तो संदेश दुर्लक्षित केला. तो म्हणाला हे सगळं नंतर बघू. पण त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्याच्यावर अनेक अडचणी आल्या. काम बिघडलं, घरात वाद झाला, मन खूप अस्वस्थ झालं. रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. तो म्हणाला, स्वामी, माझं असं का होतंय? आणि अचानक त्याला आठवलं आज सकाळचा स्वामींचा संदेश. त्याला समजलं स्वामींनी आधीच त्याला मार्ग दाखवला होता, पण त्याने त्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं. त्या संदेशाला दूर लोटलं. स्वामींचा आशीर्वाद दूर लोटला. त्यामुळे दिवसभर त्याला अडचणी आल्या. पण त्याला लगेच पश्चाताप झाला आणि त्याने लगेच तो संदेश आहे तो लगेच बघितला. मित्रांनो, स्वामी कधीही आपल्या भक्तांवर रागावत नाहीत, पण ते आपल्याला शिकवतात. जेव्हा आपण त्यांच्या संकेताकडे दुर्लक्ष करतो तेव्हा ते आपल्याला अनुभवातून धडा देतात. म्हणून बुधवारी काही साध्या गोष्टी करा. सकाळी उठल्यावर स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. थोडा वेळ शांत बसून त्यांना आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगा. मित्रांनो, पुढचा संदेश हा खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वामींचा खरा भक्त असशील तर आत्ताच श्री स्वामी समर्थ असं टाईप करशील आणि दिवसभरात शक्य तितक्या वेळा हा मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या मंत्रात खूप शक्ती आहे. असं म्हणतात की जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे संकट जवळ येऊ शकत नाही. अनेक भक्त सांगतात की जेव्हापासून त्यांनी बुधवारी स्वामींचं स्मरण सुरू केलं त्यांच्या आयुष्यातील अडचणी अशा हळूहळू दूर होऊ लागल्या. घरात शांतता आली, कामात यश मिळालं, मनात आत्मविश्वास वाढला. कारण स्वामींची कृपा जेव्हा एखाद्यावर होते तेव्हा त्यांचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक करा, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांच्या संदेशाकडे मात्र कधीही दुर्लक्ष करू नका. म्हणून मित्रांनो, आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कदाचित हा स्वामींचाच संकेत असू शकतो. कदाचित स्वामी तुम्हाला सांगत असतील, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून हा संदेश मनापासून ऐका आणि स्वामींचं नाव घ्या. आणि शेवटी फक्त एवढंच सांगते, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर असावी तर कमेंटमध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ असं लिहा. विश्वास ठेवा, स्वामींचं नाव जिथे घेतलं जातं तिथे स्वामी स्वतः येतात. आणि लक्षात ठेवा,
स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. फक्त आपणच कधीकधी त्यांचे संकेत ओळखत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा सदैव राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.